रामकृष्ण हरी मंडळी, गुढीपाडवा आपल्या अलौकिक हिंदू नववर्षाचा तो अत्यंत पवित्र आणि मंगलमय दिवस. पण मंडळी, यंदाचा हा गुढीपाडवा खूपच विशेष आणि वेगळा आहे, कारण 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा आणि अमावस्या हे दोन्ही एकाच दिवशी येत आहेत. आता या एकाच गोष्टीमुळे तुमच्यासारख्या अनेक श्रद्धाळू भाविकांच्या अंतःकरणात एक मोठा प्रश्न, एक मोठी धाकधूक निर्माण झाली आहे की अमावस्येच्या दिवशी आपण विजयाची गुढी उभारली तर चालेल का? चुकीच्या वेळी गुढी उभारल्याने काही अशुभ तर घडणार नाही ना? श्रोते हो, अजिबात काळजी करू नका. आज आपण पंचांगानुसार या प्रश्नाचं अगदी शास्त्रशुद्ध आणि स्पष्ट उत्तर जाणून घेणार आहोत. गुढी उभारण्याचा साक्षात भगवंताची कृपा देणारा तो अचूक शुभ मुहूर्त कोणता आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि इतकंच नाही, तर गुढीपाडव्याच्या या मंगल मुहूर्तावर करायचे ते 5 शक्तिशाली महाउपाय कोणते आहेत, जे जर तुम्ही पूर्ण भावाने केलेत तर साक्षात माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या घरावर वर्षभर राहील. त्याचबरोबर गुढीला बांधायची अशी एक विशेष गुप्त वस्तू कोणती आहे, जी धनप्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानली जाते, आणि आपल्या तिजोरीत ठेवायची ती सिद्ध पोटली, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. हे सर्व गुपित मी आज फक्त तुमच्यासाठी उघड करणार आहे. पण पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही आपले हे महान संस्कार आणि संतांचे अमृततुल्य विचार ऐकायला आवडत असतील, तर आपल्या या पौराणिक मराठी परिवाराचा एक भाग नक्की बना. आपल्या चॅनलला प्रेमाने सबस्क्राईब करा. आणि हो, आजच्या या मंगलमय दिवशी कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला अजिबात विसरू नका. तुमची ही प्रेमाची हाक त्या पांडुरंगाच्या चरणांपर्यंत नक्की पोहोचेल. चला तर मग आता शांत भावाने आणि लक्ष देऊन पाहूया तुमचे नशीब उजळवणारे ते 5 महाउपाय. मंडळी, सर्वात आधी आपण त्या प्रश्नाचं उत्तर घेऊया ज्याने तुम्हाला विवंचनेत टाकलं आहे. पंचांगानुसार 19 मार्चला सकाळी 6:54 अमावस्या पूर्णपणे संपत आहे, आणि त्यानंतरच चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आपल्या अलौकिक नवीन वर्षाची मंगळमय सुरुवात होत आहे. त्यामुळे श्रोते हो, अंतःकरणात कोणतीही शंका बाळगू नका. अमावस्या संपल्यानंतरच आपल्याला गुढी उभारायची आहे. गुढी उभारण्याचा सर्वात प्रबळ आणि शुभ मुहूर्त सकाळी 7 वाजल्यापासून ते 7:45 आहे. त्यामुळे शक्य असल्यास याच वेळेत आपल्या घराची गुढी उभी करावी. चला तर मग आता वळूया आपल्या त्या 5 महाउपायांकडे, जे तुमचं संपूर्ण वर्ष आनंदाने आणि सुबत्तेने भरून टाकतील. पहिला महाउपाय, आपल्या घराच्या मुख्य द्वाराची आणि उंबरठ्याची शुद्धी. मंडळी, आपलं मुख्य द्वार म्हणजे केवळ लाकडाची चौकट नसते, तर ते साक्षात लक्ष्मीच्या आगमनाचं पावनद्वार असतं. गुढी उभारण्यापूर्वी सकाळी लवकर उठून उंबरठा स्वच्छ करा. एका तांब्याच्या पात्रात शुद्ध जल घ्या. त्यात चिमूटभर हळद आणि गुलाबाच्या पाकळ्या टाका. आता आंब्याच्या डहाळीने हे पवित्र जल द्वारावर आणि उंबरठ्यावर शिंपडा. हे जल शिंपडताना पूर्ण भावाने ओम महालक्ष्म्यै नमः हा जप करा. त्यानंतर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना हळद कुंकवाने सुंदर स्वस्तिक रेखाटा. मंडळी, ज्या घराचा उंबरठा असा मंगलमय असतो, तिथे साक्षात लक्ष्मीचं पाऊल पडल्याशिवाय राहत नाही. दाराला आंब्याची पानं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण लावायला विसरू नका, कारण हे तोरण नकारात्मक ऊर्जेला द्वाराबाहेरच थोपवून धरतं. दुसरा महाउपाय, गुढीला बांधायची ती गुप्त वस्तू. मंडळी, आपण गुढीला रेशमी वस्त्र, साखरेची गाठी आणि कडुलिंब तर बांधतोच. पण मंडळी, तुम्ही कधी विचार केला आहे का, गुढीला कवड्या का बांधतात? पण यंदा एक विशेष सिद्ध वस्तू नक्की बांधा. 11 पिवळ्या कवड्या एका छोट्या पिवळ्या कापडात बांधून त्याची एक लहानशी पुरचुंडी तयार करा आणि ती आपल्या गुढीला अर्पण करा. तुम्हाला माहिती आहे का, कवड्यांची उत्पत्ती सुद्धा माता लक्ष्मीप्रमाणेच क्षीरसागरातून झाली आहे, म्हणून त्या लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. दिवसभर ही गुढी वाऱ्यावर डोलताना त्या कवड्यांमध्ये नववर्षाची साक्षात चैतन्यमय ऊर्जा साठवली जाते. आणि मग संध्याकाळी गुढी उतरवल्यानंतर ही कवड्यांची पुरचुंडी काढून आपल्या तिजोरीत किंवा द्रव्य संचयात ठेवा. हा छोटासा उपाय श्रद्धेने केल्यास धनप्राप्तीचे नवीन मार्ग खुलू शकतात, अशी आपल्या परंपरेत मान्यता आहे. मंडळी, हे तर झाले 2 प्रभावी उपाय. पण आता जो तिसरा उपाय आहे तो अत्यंत शक्तिशाली मानला जातो,
कारण या उपायामध्ये तयार केली जाते एक सिद्ध पोटली, जी योग्य पद्धतीने तयार करून तिजोरीत ठेवल्यास घरात धनसमृद्धी वाढण्यास मदत होऊ शकते. तर चला आता अगदी लक्ष देऊन पाहूया ही सिद्ध पोटली नेमकी कशी तयार करायची. मंडळी, आता आपण तिसऱ्या आणि सर्वात शक्तिशाली महाउपायाकडे वळत आहोत, ज्याला म्हणतात धनदात्री सिद्ध पोटली. श्रोतेहो, अनेकदा आपण अतोनात परिश्रम करतो, रक्ताचं पाणी करून पैसा कमावतो, पण ती लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहत नाही. कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो पैसा खर्च होऊन जातो. यालाच आपल्या शास्त्रामध्ये धनस्तंभन दोष असंही म्हटलं जातं. हा दोष दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला आपल्या तिजोरीत कायमचं स्थिर करण्यासाठी या गुढीपाडव्याला हा दिव्य प्रयोग नक्की करून पहा. गुढी उभारल्यानंतर आपल्या पावन देवघरात एक पिवळा किंवा लाल रंगाचं स्वच्छ रेशमी वस्त्र घ्या. या वस्त्रावर सर्वप्रथम एक मुठभर स्वच्छ अक्षता म्हणजेच तांदूळ आणि थोडे गहू अर्पण करा. आता या धान्यावर एक दालचिनीचा तुकडा, एक अख्खं हळकुंड, एक सुपारी, 5 पिवळ्या किंवा लाल कवड्या, एक गोमती चक्र, थोडी लवंग, धणे आणि एक सोन्याचं किंवा चांदीचं नाणं ठेवा. जर ते नसेल तर साधं नाणं ठेवलं तरी चालेल. मंडळी, पण तुम्ही कधी विचार केला आहे का, या छोट्या वस्तूंमध्ये इतकी शक्ती का मानली जाते? मंडळी, नीट समजून घ्या. ही केवळ साधी मंगलद्रव्य नाहीत, तर ही साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आवाहन करणारी दिव्य चिन्ह मानली जातात. म्हणून हे सर्व साहित्य एकत्र करून त्याची एक सुंदर आणि लहानशी पोटली तयार करा. ही सिद्ध पोटली आपल्या देवघरात माता लक्ष्मीच्या किंवा देवाच्या चरणांजवळ अत्यंत आदराने ठेवा. आता क्षणभर शांत बसा, आपले डोळे अलगद मिटा आणि पूर्ण भक्तिभावाने श्रीसुक्ताचे पठण करा. श्रोतेहो, जर तुम्हाला श्रीसुक्त म्हणता येत नसेल तर काळजी करू नका. मोबाईलवर श्रीसुक्त लावून ते मनापासून आणि एकाग्रतेने ऐका, कारण श्रद्धेने केलेली ही प्रार्थना आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद वाढवण्यास सहाय्य करू शकते. पूजा संपन्न झाल्यावर ही साक्षात सिद्ध झालेली पोटली आपल्या कपाटात किंवा ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं धन आणि अलंकार ठेवता त्या तिजोरीत अत्यंत आदराने ठेवा. श्रद्धेने केलेला हा एक छोटासा विधी तुमच्या परिश्रमाच्या लक्ष्मीला वर्षभर बरकत देईल आणि अनावश्यक खर्चांना कायमचा आळा बसेल असा आमचा ठाम विश्वास आहे. मंडळी, दिवसभर मोठ्या आनंदाने सण साजरा केल्यानंतर संध्याकाळच्या वेळी आपल्या घरासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मंगल विधी करायचा असतो. आणि हाच आहे आपला चौथा महाउपाय, कडुलिंब आणि भीमसेनी कापराचा दिव्य धूर. श्रोतेहो, शास्त्र सांगतं की जिथे सात्विकता आणि पवित्रता असते तिथेच माता लक्ष्मी प्रसन्न होते. संध्याकाळी सूर्यास्ताच्या समयी एका मातीच्या पात्रात भीमसेनी कापूर आणि कडुलिंबाची काही पानं घेऊन ती प्रज्वलित करा. यातून निघणारा हा पावन धूर आपल्या संपूर्ण सदनात प्रत्येक कोपऱ्यात फिरवा. श्रोतेहो, हा धूर केवळ वायू शुद्ध करत नाही, तर घरातील नकारात्मक स्पंदनं, रोगराई आणि अलक्ष्मीला घराबाहेर काढून साक्षात चैतन्याला आमंत्रित करतो. हा धूर फिरवताना आपल्या अंतःकरणातून साद घाला, हे ईश्वरा, माझ्या घरातील सर्व दुःख आणि दारिद्र्य या धुरासोबत नष्ट होऊ दे. आता वळूया आपल्या 5व्या आणि सर्वात श्रेष्ठ उपायाकडे, जो आपल्या महाराष्ट्राच्या महान संत परंपरेशी जोडलेला आहे. तो म्हणजे दान आणि अंतरीच्या भावाचा संकल्प. मंडळी, गुढीपाडवा हा केवळ सण नाही, तर तो दानाचा दिवस आहे. पण मंडळी, खऱ्या अर्थाने दान कसं असावं हे आपल्या संतांनी एका सुंदर प्रसंगातून शिकवलं आहे. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचे एक सुंदर स्मरण इथे मला करावंसं वाटतं. एकदा महाराज गंगेची कावड घेऊन रामेश्वराला जात होते. सूर्याचा प्रखर दाह आणि भर माध्यान्नाचं ऊन होतं. त्यावेळी वाळवंटात एक मुका जीव तृष्णेने व्याकुळ होऊन तडफडत होता. महाराजांनी क्षणाचाही विलंब न करता साक्षात रामेश्वराला अर्पण करण्यासाठी आणलेलं ते पवित्र गंगेचं जल त्या तहानलेल्या जीवाला पाजलं. कारण त्यांच्या नजरेत त्या मुक्या प्राण्यातही साक्षात पांडुरंगच उभा होता. म्हणूनच मंडळी, या पाडव्याला कुणा एका अनाथाला, कुणा एका गरजूला अन्न किंवा पाण्याचा माठ नक्की दान करा.
जेव्हा तुम्ही कुणाची तरी तृष्णा भागवता, कुणाला तरी प्रेमाने घास भरवता, तेव्हा त्या पुण्याचं फळ तुमच्या संपूर्ण वर्षाला सुखाचं आणि समाधानाचं बनवता. पण मंडळी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. घर स्वच्छ केलं, उंबरठा पूजला, दानही केलं, पण जर आपल्या अंतरीच्या भावात कुणाबद्दल मत्सर आणि क्रोधाग्नी असेल, तर साक्षात भगवंत तरी आपल्या घरात कसा येईल? जगद्गुरू संत तुकाराम महाराज एका अभंगात किती सुंदर म्हणतात, तुका म्हणे मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. म्हणून या नववर्षाला एक दिव्य संकल्प करा. अंतरीचं सगळं मळभ, जुना राग आणि अहंकार आजच त्यागून टाका. ज्यांनी तुम्हाला दुखावलंय त्यांना आज मोठ्या भावाने माफ करा. कारण जेव्हा आपला भाव प्रसन्न असतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने सुखाची गुढी उभारली जाते. शेवटी सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवताना तिच्यासमोर गायीच्या तुपाचा एक दीप लावा. गुढीला वंदन करून तिचे कृतज्ञतेने आभार माना. गुढीवरील ती साखरेची गाठी सर्वांनी महाप्रसाद म्हणून आनंदाने ग्रहण करा आणि मगच अत्यंत सन्मानाने गुढी उतरवा. मित्रांनो, या 5 महाउपायांनी आणि संतांच्या या दिव्य विचारांनी तुमच्या नववर्षाची सुरुवात करा. मला पूर्ण विश्वास आहे, ह्या उपायांनी तुमचं येणारं वर्ष नक्कीच मंगलमय होईल आणि तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि समाधानाचा अखंड वास राहील. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या अंतःकरणापासून खूप खूप शुभेच्छा. आजचा हा भक्तिमय संवाद तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. पुन्हा एकदा आठवण करून देते, कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या या अफाट प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका अलौकिक कथेसह. तोपर्यंत रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी.